धावायचं धावायचं धावायचं, या पलीकडे आपल्याला काही माहितीच नाही. एकदा एक अशी गंमत घडली, कळलं की नाही, एका माणसाने, आणि ते चौक असतात की नाही, चौक पुण्याच्या भाषेमध्ये चौक, कळलं की नाही, आणि आमच्या मुंबईच्या भाषेमध्ये म्हणजे नाका, म्हणजे 4 दिशेला 4 जातात आणि मध्ये जी जागा असते त्याला चौक म्हणतात. एक माणूस आला आणि चौकात उभा राहिला आणि त्याने असं, तिथून दुसरा एक मनुष्य आला, अरे काय बघतो आहे, अरे तू काय बघतो आहे. हा त्याने असा विचार केला, हा काहीतरी बघतो, आपणही बघावं. तोही बघायला लागला. करता 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 ही गर्दी तिकडे, सगळे वर बघतायत, सगळे वर बघतायत. तो जो मुळात बघणारा जो होता ना, तो हळू तिथून निसटला आणि लांब जाऊन उभा राहून गंमत बघत बसला. कळलं की नाही. हे असं चाललेलं आहे जगात, हे जगामध्ये हे असं चाललेलं आहे. म्हणून विचारवंतांनी विचार केला पाहिजे. म्हणून आम्ही शाळेमध्ये जातो, कॉलेजमध्ये जातो, आणि ह्या मुलांना, कारण आता ते आता बिघडले, हे जे आता जे आहेत ना ते बिघडले, आता त्यांना सुधारणं मोठं कठीण काम. कळलं की नाही. मग आता हे जे नवीन पिढी जी आहे, तरुण पिढी आणि विद्यार्थ्यांची, कॉलेजमध्ये जाणाऱ्यांची जी पिढी आहे, ह्या पिढीला जर आपण मार्गदर्शन केलं तर ते मार्गदर्शनाचं स्वीकार करतील आणि आपल्या राष्ट्राला सर्व राष्ट्राच्या पुढे नेतील. म्हणून हा ज्ञानयज्ञ आम्ही करत असतो. हे जग सुखी व्हावं, जगातील प्रत्येक माणूस सुखी व्हावा, आपलं राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे सर्वार्थाने जावं, असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यासाठी आजची जी तरुण पिढी आहे, मग ते विद्यार्थी असतील शाळेतले, कॉलेजमधले, आणि नुकतेच कॉलेजमधून बाहेर पडलेले तरुण वर्ग, ह्याला अचूक मार्गदर्शन मिळालं पाहिजे. अचूक. हे जर अचूक मार्गदर्शन त्यांना मिळालं नाही तर आपलं राष्ट्र कुठे भरकटत जाईल सांगता येणार नाही. गंमत अशी आहे की आजची पिढी, तरुण पिढी खूप हुशार आहे. त्याच्या मागची पिढी जी आहे ना ती त्याहून हुशार आहे. तुम्ही जर बारकाईने जर पाहिलं तर त्यांची आकलन शक्ती, ग्रास्पिंग पॉवर ही पूर्वीच्या लोकांपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. म्हणून तरुण पिढी हुशार आहे आणि त्याच्याही नंतरची पिढी आहे ती त्याहून हुशार आहे. पण हुशार माणूसच सटकन अनिष्ट गोष्टीकडे वळतो फार लवकर. तो जितका हुशार असतो एखादी गोष्ट अभ्यास करण्यामध्ये, तितकाच हुशार तो खिसे कापायलासुद्धा हुशार आपली वापरू शकेल. तो कुठेही आपली वापरू शकेल. कळलं की नाही. हा लादेन हा इंजिनियर आहे असं म्हणतात, पण त्याने आपली हुशारी कुठे वापरली बघा. त्याने कुठे आपली हुशारी वापरली ह्याचाच आपण विचार केला तर आपल्याला दिसेल की जगामध्ये जी माणसं मोठी झाली, कळलं की नाही, ती हुशार होती म्हणूनच मोठी झाली. ती हुशार होती म्हणूनच मोठी झाली. पण मोठी झाल्यानंतर आपलं हे जे मोठेपण आहे आणि आपली जी हुशारी आहे, आपली जी बुद्धिमत्ता आहे, ती आपण लोकांच्या कारणी लावतो आहोत का स्वतःच्या कारणी लावतो आहोत, हा एवढाच काय तो प्रश्न आहे. स्वतःच्या कारणी लावण्यासाठी जी बुद्धी असते ना, ती बुद्धी त्याच्याही उपयोगी पडत नाही, समाजाच्याही उपयोगी पडत नाही आणि राष्ट्राच्याही उपयोगी पडत नाही. कारण का तर हुशार माणसाने आपल्या बुद्धीचा वापर स्वार्थ साधण्यासाठी जर केला तर त्याचा स्वार्थ साधला जाईल आणि तो गडगंज संपत्ती मिळू शकेल बुद्धिमत्तेच्या बळावर. पण परिणाम काय, ती सगळी गडगंज संपत्ती मुलांच्या हातात सहज जाणार. त्या मुलांना त्याची किंमत असणार नाही. परिणाम ती व्यसनी बनणार, ती दुर्वर्तनी बनणार, ती दुर्गुणी बनणार आणि स्वतःच्या कुटुंबाला, समाजाला आणि राष्ट्राला अधोगतीला नेणार. हे सांगायला ज्योतिषी नको, हे सांगायला ज्योतिषी नको. आणि म्हणून
जीवनविद्या असं सांगते की ही आजची जी तरुण पिढी जी आहे ही तरुण पिढी हुशार आहे आणि तिला जर अचूक मार्गदर्शन मिळालं तर ते आपल्या राष्ट्राला सर्व राष्ट्राच्या पुढे नेतील याबद्दल मला जराही शंका नाही. पण त्यासाठी प्रत्येकाने झटलं पाहिजे. हे काही फक्त एका वामनराव पैंचं काम नाही. हे फक्त वामनराव पैंचं काम नाही, तर हे प्रत्येक व्यक्तीचं, ज्यांना आपण विचारवंत म्हणतो, ज्यांच्या हातामध्ये सत्ता आहे, म्हणजे सत्ताधीश आहेत, जे विचारवंत आहेत, त्या सर्वांच्या हातामध्ये ह्या राष्ट्राला सर्व राष्ट्रांच्या पुढे नेणं आवश्यक आहे. हे करण्यासाठी ज्ञान आवश्यक आहे, हुशारी आवश्यक आहे आणि बुद्धिमत्ता आवश्यक आहे. म्हणून आम्ही म्हणतो तुम्ही ज्ञानी व्हा, तुम्ही हुशार व्हा, तुम्ही बुद्धिमान व्हा, असं जे आम्ही म्हणतो त्याचं कारण आहे कारण त्याशिवाय उत्कर्ष होणार नाही, उन्नती होणार नाही. उत्कर्ष म्हणजे मटेरियल प्रोग्रेस आणि उन्नती म्हणजे सायको स्पिरिच्युअल प्रोग्रेस. आणि म्हणून हे दोन्ही प्रकारचा जो प्रोग्रेस आहे तो आवश्यक आहे. का तर नुसता जर मटेरियल प्रोग्रेस झाला तर जगाचा सुद्धा विनाश व्हायला वेळ लागणार नाही. आणि नुसताच सायको स्पिरिच्युअल प्रोग्रेस झाला तर आपली प्रगती होणार नाही. म्हणून विज्ञान आणि प्रज्ञान या दोन्हीचा बॅलन्स राखला गेला पाहिजे. म्हणून विज्ञान हे आपल्याला उत्कर्षाकडे म्हणजे मटेरियल प्रोग्रेसकडे नेतं आणि प्रज्ञान म्हणजे परमार्थ हा आपल्याला सायको स्पिरिच्युअल प्रोग्रेसकडे नेतो. आणि या दोन्हीचा जेव्हा बॅलन्स आपल्याला होतो तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थाने प्रगती साधता येते. म्हणून प्रगतीचे हे दोन पंख आहेत, उत्कर्ष आणि उन्नती. जसं एखादा पक्षी असतो त्याला दोन पंख असतात आणि तो सुखाने आकाशात विहार करतो, पण एका पंखाने तो विहार करू शकत नाही. तसं फक्त देवदेव देवदेव केलं तुमची प्रगती होणार नाही. आणि फक्त तुम्ही जर मटेरियल प्रोग्रेस कराल तर तुमची उन्नती होणार नाही. आणि म्हणून मटेरियल प्रोग्रेस आणि स्पिरिच्युअल प्रोग्रेस ह्या दोन्हीचे आपल्या जीवनाला आवश्यक आहे. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की तुम्ही अशा तऱ्हेने संसार करा की ह्या दोन्ही गोष्टी तुम्हाला एकाच वेळेला साधता येतील. हे महत्त्वाचं आहे. जीवनविद्या सांगते हे दोन्ही गोष्टी सायमल्टेनियसली व्हायला पाहिजे, एकाच वेळेला व्हायला पाहिजे. किंबहुना संसारच असा करा की त्याच्यातून परमार्थ आपोआप सिद्ध होईल. म्हणून मटेरियल प्रोग्रेस दुर्लक्ष होता कामा नये. स्वातंत्र्यसुद्धा जर तुम्हाला राखायचं असेल तर तुम्हाला मटेरियल प्रोग्रेस केलाच पाहिजे. एक काळ असा होता की आपल्याकडे लाठ्या होत्या तेव्हा शत्रूकडे तलवारी होत्या. आपल्याकडे तलवारी आल्या तेव्हा शत्रूकडे बंदुका आल्या. आपल्याकडे बंदुका आल्या तेव्हा शत्रूकडे तोफा होत्या. अशी परिस्थिती. म्हणून आपल्याला 1000 वर्ष गुलामगिरीत जावं लागेल. मला सांगायचा मुद्दा काय की आपण मटेरियल प्रोग्रेसकडे जो दुर्लक्ष केलं ते होता कामा नये. आणि देवधर्म, ज्याला आपण देव आणि धर्म असं म्हणतो, त्यासंबंधी आपण स्वतःला नीट समजून घेतलं पाहिजे. देव म्हणजे काय आणि धर्म म्हणजे काय, पाप म्हणजे काय आणि पुण्य म्हणजे काय, नियती म्हणजे काय आणि संस्कृती म्हणजे काय, आणि या सर्वांचा संबंध आपल्या जीवनाशी कसा येतो, का येतो, ह्या सर्व गोष्टीचा विचार चिंतन आपण करणं आवश्यक आहे. म्हणून ही जी मी पुस्तकं लिहिलेली आहेत ह्या पुस्तकातून हे विचार मांडले आहेत. मी ज्या कॅसेट्स काढलेल्या आहेत त्या कॅसेट्समधून हे विचार मांडलेले आहेत. म्हणून ज्यांना वाचनाची आवड नाही त्यांनी कॅसेट्स ऐकाव्यात आणि ज्यांना वाचनाची आवड आहे त्यांनी पुस्तकं वाचावीत. म्हणजे त्यांना मी जे हे विचार मांडतो आहे ते अधिक चांगल्या रीतीने कळतील. हे मी काय सांगतो आहे की विद्यार्थी, आजची विद्यार्थी जी आहेत आणि आजची तरुण पिढी जी आहेत त्यांना अचूक मार्गदर्शन होणार. पण आज काय गंमत आहे, आज मोठी माणसं जे करतात तेच विद्यार्थी करतात, तेच कॉलेजमधले विद्यार्थी करतात. आणि आज ते वेस्टर्न संस्कृती ज्याला आपण म्हणतो ते आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर इम्पोर्ट होते आहे. आणि त्याचं आकर्षण आपल्या पिढीला इतकं झालेलं आहे की आपल्याला आपली संस्कृती म्हणजे तुच्छ असं वाटायला लागलेलं आहे. पण मी तुम्हाला प्रतिज्ञेवर सांगतो, मी एके ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका
तसं मी तुम्हाला एक प्रतिज्ञेने सांगतो की आपली भारतीय संस्कृती सर्व जगात श्रेष्ठ आहे. त्याबद्दल आपल्याला जरासुद्धा संशय नसावा. आपली भारतीय संस्कृती सर्व जगातील कुठल्याही संस्कृतीपेक्षा श्रेष्ठ आहे, सर्वार्थाने श्रेष्ठ आहे, कुठेही कनिष्ठ नाही. पण आमची भारतीय संस्कृती म्हणजे काय जर विचारलं तर किती लोकांना सांगता येईल? भारतीय संस्कृती म्हणजे काय असं जर विचारलं तर किती लोकांना सांगता येईल? त्यांना सांगता पण येणार नाही. म्हणजे आपण संस्कृतीच्या नावाखाली जे काही कर्मकांड करतो ते कर्मकांड म्हणजे संस्कृती नव्हे. ते कर्मकांड म्हणजे संस्कृती नाही. संस्कृती म्हणजे आपल्या संस्कृतीने आपल्याला विचार काय दिले, आपल्या संस्कृतीने आपल्यावर संस्कार काय दिले, आपल्या संस्कृतीने आपल्याला मार्गदर्शन काय केलं, हा महत्त्वाचा भाग आहे. आणि ते जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की हिंदू धर्म आणि भारतीय संस्कृती ह्याच्यातून आपल्याला जे शिकवण, शिक्षण आणि संस्कार दिलेले आहेत ते आज आपण पूर्णपणे विसरून गेलेलो आहोत. ते पूर्णपणे विसरून गेलेलो आहोत. मला असं सांगा, प्रभू रामचंद्र संकटात सापडले ते. आता प्रभू रामचंद्र संकटात सापडले, ते कुठल्या बुवाकडे गेले होते, ते कुठल्या बाबाकडे गेले होते, ते कुठल्या भगताकडे गेले होते आणि कुठल्या अंगात येणाऱ्या बाईकडे गेले होते का अंगात येणाऱ्या बुवाकडे गेले होते? कोणाकडे गेले होते? ते कोणाकडे गेले नाही. त्याने हातामध्ये धनुष्य घेतलं, बाण घेतलं, रावणाच्या राज्यावर स्वारी केली. कळलं की नाही? त्याने हे केलं. आज आमच्याकडे काय लोक आहे, काही जर काय झालं ना की अंगात येणाऱ्या बाईकडे, अंगात येणाऱ्या बुवाकडे येतो आणि अंगात तो देव काढतो म्हणे. म्हणजे आम्ही जसं जमिनीतून पीक काढतो ना तसं अंगातून देव काढतो. आता अंगातून जो देव काढतो तो देवापेक्षाच मोठा झाला ना. अहो, अंगातून देव काढतो म्हणजे काय कमी झालं काय? हे का अंगातून देव काढणं वगैरे हे जी गोष्टी आहे सर्व थोतांड आहे. हे सर्व थोतांड आहे, आपण लक्षात ठेवायचं. ह्याच्या आहारी जर तुम्ही जाल तर तुमचा देश, तुमचं राष्ट्र कधीही पुढे जाणार नाही. आणि तुमच्या घरातले जे लहान मुलं आहेत त्यांच्यावर तुम्ही असे घाणेरडे संस्कार कराल की ते परीक्षेत नापास झाले तर अभ्यास करण्याच्या ऐवजी त्या भक्ताकडे जातील, अंगात येणाऱ्या देव काढणाऱ्या बाईकडे किंवा बुवाकडे जातील, जी स्वतः काही शिकलेली नसते, जो स्वतः दारूच्या व्यसनामध्ये पूर्ण गळून गेलेला असतो, ज्याच्या घरामध्ये त्याचं बायकोशी पटत नाही, मुलांशी पटत नाही, अशाकडे आपण बुवा, बाबा, भगताकडे आपण जातो आणि त्याच्याकडून मार्गदर्शन घेण्याचा प्रयत्न करतो, त्याच्याकडून आम्ही संस्कार घेण्याचे प्रयत्न करतो. तेव्हा आपण किती अज्ञानी आहोत, किती अडाणी आहोत हे आपणच समजून घेतलं पाहिजे. हे मी काय सांगतो आहे, एकदा आमच्या एक नामधारक, त्याच्या घरामध्ये काय कसली संकट आली कोणाला ठाऊक. ती बायको म्हणाली आपण भगताकडे जाऊया. तो नामधारक म्हणाला भगत बिगत आपल्याला नको. पण ती बायको कशीच ऐकेना आणि म्हणून ती तिच्या संसारातली संकटं दूर करण्यासाठी म्हणून ती त्यांच्या गावातल्या एका भक्ताकडे गेली. ही मुंबईतली गोष्ट सांगते बरं का. मुंबईतल्या भक्ताकडे गेली. हे दोघे जेव्हा तिकडे गेले तेव्हा तो भक्त दारू पिऊन तर्र झाला होता. तो भगत दारू पिऊन तर्र झालेला होता. हे मागल्या पावली ते परत आले. हा काय आपल्याला संकटातून मुक्त करणं. हे मी काय सांगतो आहे, हे कधी आपण लक्षातच ह्या गोष्टी घेत नाही. ह्या गोष्टी आपण कधी लक्षात घेत नाही की हा बुवा, बाबा, भगत हे सर्व काही करतो आहे, अंगात देव काढतो आहे, मग ह्याची परिस्थिती अशी कशी, ह्याच्या घरामध्ये असं कसं, ह्याचा आपण कधी विचार करत नाही. म्हणून जीवनविद्या असं सांगते की बाबाने विचार करायला शिका, कारण विचार हा महत्त्वाचा आहे. विचारांचे सामर्थ्य मोठे. गंमत अशी आहे की विचारांचं सामर्थ्य किती मोठं आहे. जगामध्ये जेव्हा जेव्हा क्रांती झाली तेव्हा ती क्रांती विचारांनी केलेली आहे, लक्षात घ्या. फ्रान्समध्ये क्रांती झाली विचारामुळे, रशियामध्ये क्रांती झाली विचारामुळे. जेव्हा जेव्हा क्रांती झाली तेव्हा तेव्हा
विचार दिले विचारवंतांनी आणि ते समाजाने स्वीकारले, तेव्हा क्रांती झाली. आम्हीसुद्धा एक कॅसेट काढलेली आहे, CD काढलेली आहे क्रांतीच्या दिशेने. किंमत काय मला माहीत नाही, पण तुम्ही अवश्य विकत घ्या. क्रांतीच्या दिशेने आम्ही एक की आपल्यालासुद्धा जीवनविद्या मिशनला क्रांती घडवून आणायचं आहे, हे पहिलं लक्षात घ्या. नुसतं आपलं इकडे तिकडे परमार्थ सांगायचा, काहीतरी इकडे तिकडे असलेल्या गोष्टी जीवनविद्या मिशन करत नाही. जीवनविद्या मिशनच्या समोर क्रांती हे ध्येय आहे. आणि ही क्रांती जी आहे सायलेंट रिव्होल्युशन असं त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, नकळत क्रांती. की क्रांती होते हे सुद्धा आपल्याला कळणार नाही. आणि म्हणून आज आपल्या या कुडाळ गावामध्ये कितीतरी नामधारक आहेत. कोकणातले कितीतरी नामधारक आमच्या जीवनविद्या मिशनमध्ये आहेत, जे एकेकाळी पूर्णपणे अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले होते, पूर्णपणे व्यसनाधीन झालेले होते. ते आज अत्यंत सुखाचं आणि समृद्धीचं जीवन जगत आहेत असं तुम्हाला दिसून येईल. त्यातला कोणीही फार मोठा श्रीमंत झालेला नाही. ही कोकणातलीच माणसं बरं का, एकेकाळी अतिशय व्यसनाधीन, अतिशय अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले, बुवा बाबा बघत उदी भस्म अंगारे दुपारे ह्याच्या आहारी गेलेले, आज त्या सर्वांचा त्याग करून ते सुखी जीवन आणि यशस्वी जीवन, समृद्ध जीवन जगत आहे. सुखी माणसाचा सदरा म्हणून एक गोष्ट आहे. एका राजाने सुखी माणसाचा सदरा मागितला साधूकडे. त्याची गोष्ट अशी की एक राजा दुःखी होता, काही कारणामुळे तो खूप दुःखी होता. तर त्याने त्या साधूला एकाला विचारलं की बुवा मी सुखी होण्यासाठी मी काय करू. तर साधूने सांगितलं, सुखी माणसाचा सदरा जर तुला मिळाला आणि तो जर तू घातलास की तू सुखी होशील. हाय सोपं आहे म्हणाले. मग त्यांनी काय केलं, राजाच तो आपल्या सगळ्या शिपायांना पाठवून दिलं गावात राज्यामध्ये, आणि सुखी माणूस मिळाला की त्याला पकडा आणि त्याचा सदरा घेऊन माझ्याकडे आया. कळलं की नाही. चल सगळीकडे ते शिपाई गेले राज्यामध्ये आणि कुठे कोणी सुखी माणूसच त्यांना मिळेना. शेवटी हात हलवे सगळे परत आले. राजाने विचारलं काय कुठे आहे सदरा. कुठलं सदरा आणि काय म्हणाले, सुखी माणूसच या राज्यामध्ये नाही. तर सुखी माणसाचा सदरा मिळणार कुठून. नाही साधूला बोलवायला पाठवलं. साधू आला. का हो तुम्ही आम्हाला सांगितलं सुखी माणसाचा सदरा घालायला आणि या राज्यामध्ये एकही सुखी माणूस नाही. अहो राज्यात काय जगात सुखी माणूस नाही म्हणाले. तो साधू सांगतो या राज्यात सोडा जगात सुखी माणूस नाही, आणि म्हणून सदरा तुम्हाला मिळणार कुठून आणि तू सुखी होणार कुठून, हे त्या साधूने सांगितलं. पण जीवनविद्या तसं सांगत नाही. वामनराव पै तसं सांगत नाही. वामनराव पै सांगतात तुम्हाला सुखी माणसाचा सदरा पाहिजे ना, किती पाहिजे तेवढं सांगा. 1, 2, 3, 10 किती पाहिजे तुम्हाला सुखी माणसाचे सदरे, पाहिजे तेवढे इथे आत्ता मिळतील. हे मी काय सांगतो आहे, सुखी माणसाचा सदरा जर पाहिजे असेल तर गावोगावी भटकायला नको, बुवा बाबा भक्ताकडे जायला नको. त्याच्यासाठी फक्त एकच पाहिजे म्हणजे विचार. विचार, या विचाराला दुसरा शब्द आहे विवेक, तिसरा शब्द आहे शहाणपण. कळलं की नाही. आणि म्हणून जीवनविद्येने शहाणपण दिलं, बाकी काही दिलं नाही. जीवनविद्या कधी अंगारा देत नाही, दुपारी देत नाही, उदी भस्म काही देत नाही. ते यज्ञ करा सांगत नाही, उपास तपास करा सांगत नाही, तीर्थयात्रा करा सांगत नाही, काही सांगत नाही. ते फक्त एकच देत शहाणपण, ज्याला इंग्लिशमध्ये विशडम असं म्हणतात. आणि म्हणून जीवनविद्या असं सांगते की तुम्ही कितीही जरी देवधर्म केला, कितीही बुवा बाबाकडे गेलात, कितीही भक्ताकडे आणि महाराजांकडे गेलात, कितीही संन्यासाकडे आणि साधूकडे गेलात, मला सांगायचा मुद्दा असा की तुम्ही ह्या सर्व गोष्टी केल्या तरी तुम्ही सुखी होणार नाही. तुम्हाला सुखी करण्याचं सामर्थ्य फक्त एकच गोष्टीमध्ये आहे, ते म्हणजे शहाणपण, ज्याला इंग्लिशमध्ये विशडम असं म्हणतात. त्याला इंग्लिशमध्ये विशडम असं म्हणतात. हे शहाणपण जर तुमच्याजवळ नसेल तर तुम्हाला सुखी करण्याचं सामर्थ्य ब्रह्मदेवाला पण नाही. ब्रह्मदेवाला म्हणतो मी, बाकीचे बुवा बाबा बघत सोडा, पण ब्रह्मदेवालासुद्धा नाही जर तुमच्याजवळ शहाणपण नसेल तर. आणि जर तुमच्याजवळ शहाणपण असेल
तर तुम्हाला ह्या सर्व गोष्टीची गरजच नाही. तुम्ही सुखी झालात म्हणून समजा. म्हणून जीवनविद्या फक्त शहाणपण देते. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर.